महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे. 1 जूनची अपडेट आहे. लाडकी बहीण योजना तुम्ही पाहू शकता की खूप महत्त्वाची अपडेट आहे. फक्त लाडक्या बहिणींनो 4 ते 5 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ बघा. सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. सर्वांना या ठिकाणी 3,000 रुपये येणार आहेत. कोणत्या महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि महिलांना आता 50,000 रुपये कर्ज देखील भेटणार आहे. कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी GR आलेला आहे, ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सविस्तररित्या जून हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे. कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत, सर्व तुमच्या शंका मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही. आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे. फटाफट लाईक करून घ्या. हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे गेला पाहिजे, त्यांना ही अपडेट समजली पाहिजे. त्यामुळे लाईक करा. तुम्ही जर लाईक केलं तर हा व्हिडिओ ऑटोमॅटिक शेअर होईल, त्यांनाही समजेल ही अपडेट. त्यामुळं आपण जराही वेळ न गमावता आपण अपडेटकडे वळूया. अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीविषयी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आता अपडेट बघा. अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी सुरू झाली. या अंतर्गत पात्र महिलांच्या दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असून आता या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते आलेले आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे की येत्या काही दिवसात या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची विधान केलेले आहे. ते विधान देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे वचन दिले होते. सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबत अधिकृत माहिती समोर निर्णय घेतला जाईल असेही माहितीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापित होऊन 6 महिने पेक्षा अधिक वेळ झालेला आहे, परंतु आता 2100 रुपयांचं सरकार नाव देखील घेत नाही. 2100 रुपयांचं सोडा तर 1,500 रुपये महिलांना त्यांच्या अकाउंटवरती दर महिन्याला टाकत नाही, उशीर करत आहे. आता जून महिन्याचंच बघा ना तुम्ही, जून महिन्याचे पैसे आणखी महिलांच्या खात्यावरती आले नाही, परंतु कधी येणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवरती जेन्युइन माहिती आपल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्याबद्दल भेटत असते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पुढील अपडेट अशी आहे की देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका ते काय म्हणाले या आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत. आता बघा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले की लाडकी बहीण योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणाला सांगू इच्छितो की जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते काही नक्कीच करणार आहोत. आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे. हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये दिले जातील. आम्ही इतरांना सुद्धा दिले आश्वासन पूर्ण करणार आहोत. मात्र एकदा सगळे पूर्ण करणे हे शक्य नाही, पण दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी
पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याला आम्ही खोटं ठरवणार नाही, परंतु आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली होईल तेव्हापासून हे आपले पैसे हे 2100 रुपये वाढ होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढील बाब बघूया, पुढील अपडेट काय आलेली आहे. आता बघू शकता की पुढील अपडेट अशी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, या महिन्यात 3000 रुपये जमा होणार. आता कोणत्या महिन्यात? आता जून महिना तर संपलेला आहे, आता लागलेला आहे जुलै. 1 जुलैचे अपडेट आहे. या महिन्यामध्ये 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आपण अधिकृत डाटा जर बघितला, सरकारचा पाठीमागचा जर डाटा आपण सविस्तररित्या बघितला तर सरकार एकत्ररित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये दरवेळी टाकत आलेला आहे. दरवेळी 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती सरकारनं बऱ्याच वेळेला या ठिकाणी टाकलेले आहेत. मग आता सरकार यावेळेस हायगाई देखील नाही करणार. या देखील टाइमला हे पैसे तुमच्या अकाउंटवरती सरकार 3000 रुपये टाकणार आहे. आता बघूया लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट ऑफ 3000 रुपये कम टुगेदर. आता लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिन्यात संपायला अवघे 2 दिवस उरलेले आहेत. या 2 दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केला तरी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे महिलांच्या पुढच्या महिन्यात पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेत जून जुलै हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. तर दर महिन्याला सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात एकादशी आषाढी दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी येऊ शकते. तर असे झाले तर 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना आता जुलै महिना लागलेला आहे. जुलै महिना तर लागलाय, परंतु पैशांची आतापर्यंत काही वाट आलेली नाही. पैसे आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पडलेले नाहीत. परंतु आता जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्ररित्या असे एकूण तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये सरकार टाकणार आहे. ते कोणत्या? याच आठवड्यामध्ये, या वीक मध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, लक्ष ठेवा, SMS कोणत्याही क्षणी येऊ शकतो. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. जर पैसे आले असतील तर तुम्ही होय कमेंट करा की दादा या ठिकाणी आम्हाला पैसे आले. जर नसतील आले तर लवकरात लवकर या वीक मध्ये तर पैसे 100% तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत. यात काही शंका नाही. लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देत असतो लाडक्या बहिणीविषयी. आता मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे, जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. आता मे महिन्याचे पैसे उशीर आले, त्यामुळे आता जून महिन्याच्या पैशांना उशीर झाला असं लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तसं खरं आहे तुमचं बघायला गेलं तर. कारण मे महिन्याचे पैसे सरकारने जून महिन्यात टाकले. का टाकले? कारण सरकारची ही छाननी प्रक्रिया सुरू होती. छाननी प्रक्रिया का सुरू होती? कारण लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी आहे. मग त्यामध्ये बऱ्याच महिला या गैरयूज करत होत्या लाडक्या बहिणी योजनेचा.